नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज, लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज मुखवास ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. मुखवास बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बडीशोप 4 वाट्या, ओवा 2 वाट्या, जवस 1 वाटी, तीळ 1 वाटी, लाल भोपळ्याच्या बिया पाव वाटी, शेपा अर्धी वाटी, मगजबी पाव वाटी, सूर्यफूल बी अर्धी वाटी, खसखस पाव वाटी, धना डाळ अर्धी वाटी, खडीसाखर अर्धी वाटी, सैंधव मीठ पाव चमचा, काळे मीठ पाव चमचा, साधे मीठ पाव चमचा किंवा चवीनुसार कमी जास्त, हळद अर्धा चमचा, लिंबू 1. लिंबाचा रस काढून घ्यायचा. खडीसाखर बारीक करून घ्यायची. खडीसाखर बारीक करून घेतली. लिंबाचा रस काढून घेतला. सर्व वस्तू भाजून घेऊ. कढई तापायला ठेवली. बडीशोप भाजून घेऊ. गॅस कमी जास्त करून बडीशोप भाजून घ्यायची. बडीशोप भाजून झाली. बडीशोपचा तडतड आवाज येतोय म्हणजे आपली बडीशोप भाजून झाली. बडीशोप काढून घेऊ. तिन्ही प्रकारचे मीठ एकत्र करून घ्यायचे आणि प्रत्येक वस्तूवर थोडं थोडं मीठ टाकायचं. बडीशोपवर थोडं मीठ टाकून घेऊ. थोडी हळद टाकून घेऊ. ओवा भाजून घेऊ. ओवा सुद्धा गॅस कमी जास्त करून भाजून घ्यायचे. ओवांचा तडतड आवाज यायला लागला म्हणजे आपल्या ओवा भाजून झाल्यात. ओवा काढून घेऊ. ओवांवर मीठ टाकून घ्यायचं. तसंच हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. जवस भाजून घेऊ. जवस सुद्धा गॅस कमी जास्त करून भाजून घ्यायचं. जवस तडतड वाजतंय म्हणजे आपलं जवस भाजून तयार झालं. जवस काढून घेऊ. जवसावर मीठ टाकलं. हळद टाकली आणि गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं. शेपा भाजून घेऊ. शेपा भाजून झाल्यात. काढून घेऊ. तीळ भाजून घेऊ. तीळ भाजून झाली. काढून घेऊ. मगजबी भाजून घेऊ. मगजबी भाजून झाले. काढून घेऊ. लाल भोपळ्याच्या बिया भाजून घेऊ. भोपळ्याच्या बिया भाजून झाल्यात. काढून घेऊ. खसखस भाजून घेऊ. खसखस भाजून झाली. काढून घेऊ. सूर्यफुलाच्या बिया भाजलेल्या आहेत. फक्त गरम करून घेऊ. धना डाळ भाजलेली आहे. गरम करून घेऊ. धना डाळ आणि सूर्यफुलाच्या बिया गरम करून घेतल्या. काढून घेऊ. सर्व वस्तू भाजून झाल्यात. एकत्र सर्व वस्तू करून घ्यायच्या.
खडीसाखर टाकायची. खडीसाखर सुद्धा एकजीव करून घ्यायची. लिंबाचा रस, एकजीव करून घ्यायचा. सर्व वस्तूंना लिंबाचा रस लावून घेतला. हा मुखवास वर्षभर टिकतो. जेवण झाल्यावर 1 चमचा आपण खाऊ शकतो. आपण आपल्या आवडीनुसार लिंबाचा रस, मीठ कमी जास्त टाकू शकतो. लिंबू रसाऐवजी आपण आपल्या आवडीनुसार आमचूर पावडर टाकू शकतो. मुखवास गार झाल्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचा. आपला पाचक मुखवास तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.